तर मुंबईतल्या कुर्ला भागातल्या बस अपघाताच्या प्रकरणामध्ये आणखी एक महत्त्वाची बातमी. बस चालकावर आता सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाय आणि आज दुपारी 2 वाजता या बस चालकाला कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक टीमकडून पंचनामा करण्यात आलाय. या अपघातात आतापर्यंत 7 ठार 49 जण जखमी झालेले आहेत आणि कुर्ला बस अपघातातल्या या बस चालक संजय मोरेवर आता सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाय. चेक केल्यानंतर ते ओके वाटतंय. कंपनीची ज्या बस कंपनी जे बस बनवतात त्यांच्यासोबत तुमची काही चर्चा हो झाली हो का? ती लोक पण आहेत, आलेली आहेत, त्यांनाही बोलवलेलं आहे. कारण त्यांनी असं दावा केलाय की बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड झाला तर मग बस जागेवरतीच बंद होते, असं काही आहे का? अजून तो सगळा निष्कर्ष काढायचा आहे, तपासणी चालू आहे, तो प्राप्त होतच आम्ही तुम्हाला कळवू. अहवाल असतो बेस्टकडे, आरटीओकडे. प्रत्येक वेळी जी घटना घडते या अनेक गोष्टी तपासामध्ये येतात किंवा बेस्ट कशा असताना पाहिजे चालवण्यासाठी योग्यरित्या. वाहनाची जी काही कागदपत्र आहेत ती तरी आजच्या स्थितीला सगळी वैध आहेत आणि जी काही तांत्रिक स्थिती आहे ती परत एकदा चेक करून आणि जो अहवाल असेल तो तुम्हाला कळवण्यात. बेस्टचा झाला, मात्र ड्रायव्हर संदर्भात काय ड्रायव्हरच्या बाबतीत अजून आमची ड्रायव्हरची भेट झालेली नाहीये आणि आमच्याकडे जे काम असतं वाहनाची तांत्रिक तपासणीचं ते आम्ही आमच्या स्तरावर करतोय. थैंक यू. हिंदी में जानना चाहेंगे, आप यहाँ पे आई हैं देखने के लिए? अभी आपको बताया मराठी में, है हिंदी हम में स्पॉट इंस्पेक्शन के लिए जा रहे हैं. तो जो भी हम चेक किया है हमने अभी मैकेनिकल जो भी गाड़ी की जो कंडीशन है वो हमने चेक की है अभी. उसमें से जो भी डिसीजन या फिर कंक्लूजन आएगा उस पे से रिपोर्ट बनेगा और आपको वो कन्वे किया जाएगा. हमारे जो हेड ऑफिस है उनको भी वो कन्वे किया जाएगा. इनिशियल स्टेज पे क्या लग रहा है? इनिशियल स्टेज पे क्या लग रहा है? ब्रेक फेल होने की बात हो रही है कि ड्राइवर कुछ त्याच्यावरून आम्ही जो भी निष्कर्ष आएगा वो हम आपको बताते हैं. अभी इंस्पेक्शन अभी तर सध्या स्पॉट इन्स्पेक्शनसाठी म्हणजे ज्या ठिकाणी दुर्घटना झाली त्या ठिकाणी आता हे अधिकारी चाललेले आहेत. वाहनाची कागदपत्र वैध असल्याचं लक्षात आलेलं आहे. तांत्रिक स्थिती बसची याबाबत लवकरच माहिती कळेल आणि याचा सगळ्याचा निष्कर्ष काही वेळामध्ये पुढे येईल असं आत्ता सांगण्यात आलं आहे आणि हेड ऑफिसकडून आपल्याला या संदर्भातली माहिती दिली जाईल असं माध्यमांना सांगण्यात येते. ड्रायव्हरची अजून भेट झालेली नाही असं या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे काय नेमकी ड्रायव्हरची मानसिक स्थिती होती आणि एकंदरीतच काही दोष नेमका कुठल्या यंत्रणेमध्ये होता, बसमध्ये होता की ड्रायव्हरचा काही प्रॉब्लेम होता, या संदर्भात सगळ्याच बाबतीत स्पष्टता काही वेळामध्ये येईल.